तळोदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, मिरची पीक उद्ध्वस्त। नंदुरबार जिल्ह्यात तळोदा मागील 3 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। विशेषतः मिरची पिकावर पावसाचा मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। मोहिदा येथील शेतकरी आनंदा चौधरी यांनी आपल्या 3 एकर शेतात मिरचीची लागवड केली होती। सुमारे 90 दिवसांचे पीक तयार झाले होते आणि तोडणीची वेळ जवळ आली असतानाच आलेल्या पावसामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले। या 3 एकर क्षेत्रावर त्यांनी जवळपास 2.5 लाख रुपये खर्च केले होते, मात्र त्यातून फक्त 25,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। पुढे हे काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। मिरची पिकाचा पीक विम्यात समावेश नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मिरची पिकालाही पीक विम्यात समाविष्ट करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। 13 जून रोजी 3 एकर क्षेत्रावरती मिरची लागवड केली होती। तर आज त्याला 80 दिवस झाले आहेत आणि त्याच्यात फक्त 10 क्विंटलचा तोडा झालेला आहे। तर साधारणतः त्यावेळेस 30 ते 35 रुपये रेट होता, म्हणजे खर्च वजा जाता मला 25,000 रुपये त्यातून राहिले होते। आणि आता दुसरा तोडा येणार होता, तो बऱ्यापैकी जरा 70-80 क्विंटलचा होणार होता, पण मागच्या आता 3 दिवसात जो पाऊस झाला त्याच्यामुळे माझे 3 एकरातून जवळजवळ 2.5 ते पावणे 3 एकर मिरची खराब झालेली, फक्त मोजून अर्धा एकर मिरची राहिलेली। तर आता माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे की ही पूर्ण मिरची खराब झाली आहे, तर याचं करायचं काय आणि इथून माझं पुढचं पिकासाठी पैसा कुठून उपलब्ध करून द्यायचा। अशा अनेक आता परिस्थिती निर्माण झाली। तर माझं जर आता पीक विमा राहिला असता, जर शासनाने पीक विमा मिरचीवर राहिला असता तर मी पीक विमा घेतला असेल तर त्या पीक विम्यातून मला काही ना काहीतरी मदत झाली असते। म्हणून शासनास माझी एकच विनंती की मिरची या पिकाला सुद्धा आपण पीक विम्यामध्ये घ्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा एक थोडाफार आर्थिक फायदा होईल आणि त्याला मदत होईल, म्हणून आपण पीक विम्यात घ्यावं हीच अपेक्षा। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।